काय होता, सामर्थ्यशाली स्ट्रॉंग असल्यामुळे जसं येशूनी सैतानाने 3 प्रश्न विचारले, तिन्ही प्रश्नाचे उत्तर सैतानाला हाकलून दिलं, तसं तुम्ही सैतानाला हाकलून देऊ शकता. आज तुम्ही, मी म्हणा किंवा बाकीचे लोक म्हणा, तुमच्यावर किती वेळ असू शकतात, 1 घंटा 2 घंटा किंवा पूर्ण वेळ 2 मिनिटं, पण जर तुम्हाला वचन माहिती आहे तर तुम्ही स्वतः सैतानाला हाकलू शकता. काय करू शकता? हाकलू शकता. म्हणून देवाचं वचन काय सांगतंय, तू वचनात काय हो, स्ट्रॉंग. सैतानाने सगळ्यात प्रयत्न काय केला, येशूला गरज कसली की भाकरीची 40 दिवस उपास धरले होते, म्हणून सैतान काय म्हणला, पहिली धोंड्याला भाकर करू, आणि वचन देतेच होतं. मग येशू म्हणू शकत होतं ना, आकाश उघडलं होतं, आकाशातून मोठी वाणी झाली, मी देवाचा पुत्र आहे. तर सैतान काय म्हणतो, तू जर देवाचा पुत्र आहे तर धोंड्याला भाकर कर. सैतानाने काय विचारलं, कारण की सैतानाला येशूला बी चेक करायचं होतं, हा वचनात धूळ आहे का. म्हणून येशूने त्याला उत्तर काय दिलं, अरे धोंड्याला भाकर कर म्हणण्यापेक्षा मनुष्यत्व भाकरीनंतर परमेश्वराच्या मुखाने निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. म्हणून आपल्याला वचनात जड तर ते आपल्या वचनाचे हिडिंग आहे, येशूचे वचन व पवित्र आत्म्याने चालणे व पवित्र आत्म्याच्या साह्याने कार्य करणे. काय करणे? ही वचनाची हिडिंग आहे, वचन नाही. ही वचनाची हिडिंग आहे. हिडिंग ध्यानात ठेवा, येशूचं वचन, वचनानंतर पवित्र आत्म्याप्रमाणे चालणे. मग पवित्र आत्मा वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करतो. लंगडे चालवणं, मेलेलं उठवणं, दुष्ग्रस्त बरे करणं, हे कार्य कोणाचं आहे? पवित्र आत्म्याचं आहे. पण येशूचं वचन आणि वचनाबरोबर पवित्र आत्मा आणि पवित्र आत्म्याची कार्यपद्धतीने चालणं गरजेचं. मग पवित्र आत्मा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने चालवतो, कारण की बायबलमध्ये भरपूर ठिकाणी असे उदाहरण आहेत की पवित्र आत्म्याने वेगवेगळ्या पद्धतीने केले. प्रत्येक ठिकाणी येशूने प्रत्येकावर हात ठेवूनच बरे नाही केले का नाही? प्रत्येकावर हात ठेवून बरे नाही केले, वेगवेगळ्या पद्धतीने केले. पण हे कार्य कोण करतं? पवित्र आत्मा करतो. आणि त्या पवित्र आत्म्याच्या पद्धतीनेच कार्य झालं तर ठीक असतं. आपल्या मनाने करणं गरजेचं नाही. प्रत्येकाला काय वाटतं, चर्चला गेलं म्हणजे हात ठेवून प्रार्थना केली म्हणजे झालं नाही. बायबलमध्ये असे बरेचसे उदाहरण आहेत. काही काही गोष्टीला पवित्र आत्मा वेगवेगळ्या गोष्टी, ज्या वेळेस तो लोमन कोळी अलिशाबाकडे आला होता त्यावेळेस त्यांनी बी अपेक्षा हीच धरली. काय धरली? कितना राहील? एक मिनिट करतो. पवित्र देवेश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकर बघत आहेत त्या प्रत्येकाला परिचय प्रभू तुला बसलेल्या प्रत्येक पट्ट्याच्या ओळख त्यांच्या जीवनात प्रसिद्ध करतो. कॅन्सर निक, थायरॉइड निक, ब्लड प्रेशर, शुगरच्या आत्मे निक, सैतानी बंधनातून मोकळ्या, पवित्र आत्म्याचा अभिषेक शिकवतो. हॉस्पिटलमध्ये बघतात त्यांना तिथं स्पर्श कर, हॉस्पिटलचा बेडवरून नीट व्हा येशूच्या आत्म्यात, लंगडे पाय चालायला लागा, पवित्र आत्म्याचा अभिषेक तिथं मी शिकवतो. रबा 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 राडा डाडा 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 डाडा, टच द्यायला, टच त्या बहिणीला, टच त्यांच्या घराला, त्यांच्या व्यवसायाला स्पर्श, आणि येशू तुला बसलेल्या प्रत्येक टक्क्याच्या वळाचा आरोग्य त्यांच्या जीवनात प्रसिद्ध करतो. तू